नमस्कार मित्रांनो, 15 ऑगस्ट दिवशी मैदान होते भाळवणी, तालुका खानापूर, जिल्हा सांगली येथे. मैदान होते एक बैल आणि आदत वासरू. तर कशा पद्धतीनं मैदान होतं आहे, कशा पद्धतीनं बक्षिसाची रूपरेषा असणार आहे, हे सगळं विचारूया. तुमचं नाव काय? गणेश शेट्टी भाळवणी. बरं, कशाच्या निमित्तानं हे मैदान घेत आहे? महाराष्ट्र बेंदूर सणानिमित्त आम्ही हे मैदान घेतोय. बरं. महाराष्ट्र बेंदूर केसरी. कशा पद्धतीनं बक्षीस असणार आहे ह्या मैदानाचं? ह्या महाराष्ट्र बेंदूर केसरीसाठी प्रथम क्रमांक 71,000, दुसरा 51,000, तिसरा 41,000, चौथा 31,000, पाचवा 21,000, सहावा 11,000 आणि सातवा 7,000. आणि क्वार्टर फायनलला प्रत्येकी 1,500 रुपये आणि प्रत्येकी ढाल असणार आहे. आणि फायनलसाठी ढाल असणार आहे. प्रवेश फी किती असणार आहे ह्या मैदानाची? प्रवेश फी 800 रुपये असणार आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं, नाव नोंदणी कधीपासून चालू झाली आणि शेवटचा दिवस कधी असेल? नाव नोंदणी कालपासून चालू झालेली आहे. बऱ्यापैकी बैल मालकांनी नाव नोंदणी चालू केलेली आहे. नाव नोंदणी 14 तारखेला संध्याकाळी 5 वाजता समाप्त होणार आहे आणि त्या दिवशी संध्याकाळी 8 वाजता लाईव्ह लॉट काढले जाणार आहेत. आता बैलगाडी जे मालक आहेत त्यांच्या दृष्टीनं मैदान कसं आहे हे विचारूया. त्यासाठी आपण इथले एक बैलगाडी मालक आहेत त्यांना विचारूया. तुमचं नाव काय? प्रतीक धनवडे. प्रतीक धनवडे. काय बैलाचं नाव काय? भोंगा. भोंगा. बरं, थोडं बसून सांगा कशा पद्धतीनं हे मैदान आहे? कटनाची फाटी आहे पूर्ण बघा. काय काळ रान नाही, काय नाही, तांबड रान आहे सगळं. कटनाची फाटी आहे. पाऊस जरी झाला तर काय अडचण नाही. असं आहे. लांबी किती आहे मैदानाची? 850 फूट रान ठेवले. आणि आतली रुंदी 15 फूट आहे. पुढं थांबायची जागा आहे का? हो, पुढं संपूर्ण पडाकच आहे, मोकळं. खाली पण पडाक आहे. हां, पाठीमाग ज्यावेळी गाडी सुट्ट्यात तिथं पण अडचण नाही, थांबायची जागा आहे. आसपास काय आसपास पण काय नसते ते अडचण नाही. विहीर वगैरे कुठं काय तसं काय नाही. सगळं लांब लांबपर्यंत पडाकच आहे. चला काय काय गोष्टी अजून विचारूया. नियमावली कशी राहील? हे मैदान पश्चिम महाराष्ट्र मर्यादित मैदान राहील आणि अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचे जे नियम असतील त्या नियमाला अधीन राहून हे मैदान पार होईल. बाकी ज्या सगळ्या गोष्टी आहेत, संरक्षणात्मक ॲम्ब्युलन्स असेल किंवा काय, सगळ्या गोष्टी याचं नियोजन झालेलं आहे का? हो, त्या पद्धतीने आम्ही सगळं नियोजन केलेलं आहे. ह्या मैदानाला ॲम्ब्युलन्सची सुविधा उपलब्ध आहे. डॉक्टर पण ह्या मैदानाला उपलब्ध असणार आहेत. बरं, पावसाचं काय वातावरण आहे? कारण पावसाचे दिवस आहेत. हां, पावसाचं काही सुद्धा प्रॉब्लेम नाही. आज 2 तास पाऊस पडून गेलाय तरी तुम्ही बघताय पूर्ण रान खट्ट आहे. त्यामुळे पावसाचं काही ऊनच पडलेलं. हां, पावसाचं काही सुद्धा प्रॉब्लेम येणार नाही ह्या मैदानाला. आता सगळ्यात महत्त्वाचं, हिथं जी मैदान होतंय हिथं येण्यासाठी जवळचा मार्ग कुठला आहे? आपण जर विट्यावरून येणार असला तर ढवळेश्वरमधूनच रोड आहे फाटीवर यायला. नाहीतर इकडून जुनी फाटी आपली आहे, मुल्लानगर फाटी. त्याच्या पूर्व साईडला बैल तर मैदान दिसतं. त्या फाटीवर जर आलं तर तिथून पण रस्ता यायला. मित्रांनो, ह्या मैदानाचं लोकेशन आपण कमेंट्समध्ये पिन करूच. जाता जाता काय आवाहन कराल बैलगाडी मालकांना? बैल मालकांनी प्रतिसाद द्यावा, जास्त गाड्या याव्यात असं आमचं पण अपेक्षा आहे. आणि वासरांसाठी पाण्यासाठी पण रान एक नंबर आहे. सगळं कटाण आहे. असं काही अडचण नाही की कुठं पुढं पण अडचण नाही. फाटीला थांबण्यासाठी वगैरे असं काहीच अडचण नाही. जास्तीत जास्त बैलगाडी मालकांनी सहभाग घ्यावा ह्यात, एवढीच आमची इच्छा आहे. मित्रांनो, मैदान होते 15 ऑगस्टला. नाव नोंदणी आजपासून चालू झाली. 14 ऑगस्टला शेवटचा दिवस असणार आहे. 5 वाजेपर्यंत त्यांनी सांगितलं नाव नोंदणी असणार आहे. जास्तीत जास्त बैलगाडी मालकांनी येऊन आदत वासरांनी ना सुवर्ण संधी आहे. जास्तीत जास्त सहभाग ह्या मैदानात नोंदवावा आयोजकांनी असं सांगितलंच. मित्रांनो, मैदान होते 15 तारखेला. भेटूया 15 तारखेला. धन्यवाद.